आता घेऊयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। किशोरी पेडणेकरांनी पत्राला उत्तर न दिल्यामुळे महापौर ऋतू तावडेंच्या कार्यालयामधील कर्मचाऱ्यांना छापलं, तर पेडणेकरांनी छापल्यानंतर महापौर ऋतू तावडेंचा पेडणेकरांना फोनवर ऋतू तावडे आणि पेडणेकरांमध्ये शाब्दिक वाद। किशोरी पेडणेकर परवानगीशिवाय माझ्या दालनात आल्या, पेडणेकर मला फोन करू शकल्या असत्या पण त्या दालनात शिरल्या, महापौर ऋतू तावडेंचा आरोप। तर परवानगीशिवाय आत शिरलेल्या पेडणेकरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र देणार ऋतू तावडेंची माहिती। राज्यातील 154 हॉटेल्सची तपासणी केली, 154 पैकी राज्यातील 32 हॉटेल्सचे परवाने रद्द, 66 हॉटेल्सना सुधारणा करण्यासंदर्भात नोटीसही दिल्या। अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढेंची माहिती। राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिघामध्ये स्टिंग हे एनर्जी ड्रिंक विक्रीला बंदी, विधानसभेमध्ये अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश। हाफकिन कंपनीचं खासगीकरण करण्याचे प्रयत्न असल्याची चर्चा, 1000 कोटींच्या निधीचं काय झालं, ज्योती गायकवाडांचा सवाल। तर हाफकिन खासगी तत्वावर चालवण्याचा विचार नाही, भागीदार तत्वावर संस्था चालवण्यासाठी जाहिरात, झिरवाळांचं उत्तर। अण्णा हजारेंचा 5 जुलैचं उपोषण रद्द, माहिती अधिकार नियमातील बदलांना सरकारनं स्थगिती दिल्यामुळे हा निर्णय, तर केवळ स्थगिती नको, नवीन नियम रद्द करा, अण्णा हजारेंची ही मागणी। राम भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या, राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणावर आरएसएसची पहिली प्रतिक्रिया, तसंच या दुर्दैवी घटनेचा गैरफायदा घेत हिंदू विरोधी राष्ट्रविरोधी शक्तींचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, आरएसएसचं आवाहन। अयोध्येतल्या राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरणी चंपतराय, अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी, तर फैजाबाद बार असोसिएशनकडून पोलीस ठाण्यामध्ये तक्रार। समान नागरी कायदा आणण्यासाठी फडणवीस सरकारच्या हालचाली, समान नागरी कायदा लागू करण्याच्या संदर्भात केली जाणार समितीची स्थापना, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समान नागरी कायदा आणण्यासाठी आग्रही। गेल्या सलग 3 दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरांमध्ये घसरण, ब्रेंट क्रूड ऑइलचा दर आता प्रति बॅरल $71 पेक्षा सुद्धा कमी, युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरामधील सर्वाधिक घट। टीईटी पेपरफुटीनंतर पुढच्या सर्व परीक्षा आता ऑनलाईन होणार, तर परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांचं आयबीपीएसच्या व्यवस्थापकांना पत्र, 28 जूनची परीक्षा रद्द झाल्यानंतर आता 6 लाख विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार। इयत्ता 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी जाहीर, 5वीच्या 16,693 तर 8वीच्या 16,587 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार। साकीनाकामध्ये मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल, पालिकेच्या तक्रारीनंतर कंत्राटदार आणि कामगारावर गुन्हा दाखल, कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका, दोघांवरही गुन्हा दाखल। विक्रोळीमधील खासगी रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप, तरुणाच्या मृत्यूनंतर नातेवाईक संतप्त, आमदार सुनील राऊतांकडून रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। विक्रोळीच्या चेतन ठाकूर या 32 वर्षीय तरुणाचा आधी आरोग्य या रुग्णालयामध्ये मृत्यू